चालूच आहे. म्हणून ते पुन्हा बहुतेक मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारीही ते नीट सांभाळत नाहीत. विरोधी पक्ष नेत्यांना त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करू नये. कारण शेवटी राज्यातील किंवा देशातील शोषित पीडितांचा आवाज हा विरोधी पक्ष नेता असतो, सरकार नसतं. याचं भान प्रत्येक विरोधी पक्ष नेत्याने ठेवलं पाहिजे. अशा मागण्या करणं हा जरी त्यांच्या कामाचा एक भाग असला तरी वारंवार अशा मागण्या करणं राजीनाम्याच्या आणि सरकार बरखास्तीच्या, याच्यामुळे विरोधी पक्षाचं हसं होतं. लोक त्यांना मूर्खात काढतात. हे सुद्धा त्याने समजून घेतलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला. आता ह्याच्यावरती दिल्लीत आणि महाराष्ट्रात कोणी फार चर्चा करू नये, किंवा मीडियामध्ये सुद्धा. आता कोणत्याही घडामोडी या संदर्भात विशेष घडतील असं मला वाटत नाही. राऊत साहेब, पण जर चौकशी व्हायची असेल, चौकशी करतील ना. नाही तर पण मंत्र्यांनी त्या चौकशी काळापुरतं तरी आपल्या पदावरून बाजूला व्हायची नाही, अशी परंपरा नाही. निपक्षपाती चौकशी जर व्हायची असेल, निपक्षपाती चौकशी अशी होऊ शकते. कोणी म्हटलं की पदावर असेपर्यंत निपक्षपाती चौकशी होणार नाही. जर निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून चौकशी झाली एखाद्या प्रकरणाची, तर पदावरून राजीनामा देण्याची गरज नसते. आपल्या पद्धतीने चौकशी होत असते. आणि मुळात त्या पत्रामधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत त्याच्यावरती संशय घ्यावा अशी परिस्थिती आहे. कौन? नहीं, मुझे मालूम नहीं. गवर्नर से टाइम मांग कर हम क्या करेंगे? गवर्नर साहब आजकल इतने बिजी है, उनके पास टाइम है क्या नहीं हमारे लिए, ये भी मुझे पता नहीं. क्योंकि कल से तो 2 दिन से मैं देख रहा हूँ राजभवन में तो भारतीय जनता पार्टी के लोगों का ये आना जाना, बैठना, खाना पीना चल रहा है. चलने दो. आता मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार की नाही हे मी इथे सांगू शकत नाही. खरं म्हणजे राज्यपालांना भेटण्याची तशी आज गरज वाटत नाही. राज्यपालांकडे आमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा कॅबिनेटने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी पाठवून 6 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. त्या 12 नावांचं काय झालं या संदर्भात राजभवनाकडून खुलासा होणं गरजेचं. म्हणजे अभ्यास करतायत वगैरे ठीक आहे, त्यातून त्यांना काय PhD वगैरे मिळवायची आहे का वेगळ्या प्रकारची? की घटनात्मक दृष्ट्या जी नावं आम्ही पाठवलेली आहे कॅबिनेटनं 12 आमदारांची, ती जास्तीत जास्त काळ आपल्या मांडीखाली कशी दाबून ठेवता येतील त्या संदर्भात एखादा गिनीज बुक ऑफ वर्ल्डमधला विक्रम करायचा आहे का आमच्या राज्यपालांना? हे सुद्धा आता आम्हाला अभ्यासाचा विषय आहे. मला कळत नाही की विरोधी पक्षनेते किंवा भारतीय जनता पक्षाचे लोक जेव्हा राज्यपालांना भेटतात तेव्हा राज्यपालांना ते 12 आमदारांच्या शिफारशीविषयी का प्रश्न विचारत नाही की राज्यपाल महोदय, की आम्ही तुमच्याकडे घटनात्मक प्रमुख म्हणून देतो आहे. महाराष्ट्र सरकारनं आपल्याकडे अमुक नावं पाठवली आहेत 12. त्या 12 नावांविषयी जर आपण काही निर्णय घेतला तर बरं होईल. म्हणजे तुमच्यावरचा विश्वास जनतेचा हा अधिक वाढेल. आज महाराष्ट्राच्या राज्यपालांची ज्या प्रकारची भूमिका सरकार संदर्भात घेतली आहे त्याच्यामुळे राज्यातल्या जनतेच्या मनात राजभवनाविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे. याला जोडून सर, तुम्ही शरद पवारांना संयुक्त पुरोगामी आघाडीचा अध्यक्ष व्हावं अशा प्रकारची एक सूचना केली होती. काय मी सूचना माझी सूचनेच्या नंतर काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली. ती नाराजी दूर करण्याकरता सुप्रिया सुळेंनी भेट घेतल्याची चर्चा आहे. हे तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. काँग्रेसमध्ये काय नाराजी वगैरे नाही, किंवा काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येतात आमच्याकडे.
UPA अधिक मजबूत व्हायला पाहिजे ही काँग्रेस पक्षातला अनेक प्रमुख लोकांची भूमिका आहे. किंबहुना ती सोनिया गांधींची सुद्धा भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ UPAचं नेतृत्व अत्यंत खंबीरपणे केलेलं आहे. पण आपण सध्या पाहता की सोनियाजींची तब्येतसुद्धा बरी नसते. देशातल्या घडामोडी वेगळ्या प्रकारे सुरू आहेत. अशा वेळेला UPAचं नेतृत्व हे काँग्रेसच्या बाहेरच्या नेत्याने करावं ही सगळ्या अनेक राज्यातल्या प्रादेशिक पक्षांची मागणी आहे, भूमिका आहे. आज UPA ही अत्यंत विकलांग अवस्थेत आहे. वो यूपी वाला प्रोब होगा यूपी वाला उन्होंने सर प्रोब का डिमांड किया यूपी वाला सर मिनिस्टर ने, तो सर उस पर प्रोब कोई होगा या उस पे आप मुझे समझा नहीं. गृहमंत्र्यांचं जे चौकशी संदर्भात महाराष्ट्र में हां गृहमंत्री ने खुद कहा है ना जांच करो. उन्होंने गृहमंत्री हमारे अनिल देशमुख जी ने ये खुद कहा है. एक्स पुलिस कमिश्नर ने जो लेटर लिखा है मुख्यमंत्री साहब को और जो एलिगेशंस किए हैं उसकी पूरी जांच होनी चाहिए. और हमें सबको लगता है अगर जांच होगी तो जैसे गृहमंत्री कहते हैं कि दूध का दूध पानी का पानी हो जाएगा और दूध में किसने पानी मिलाया है परमवीर सिंह के वो भी पता चल जाएगा. लेकिन राउत साहब जब तक ये पूरी प्रक्रिया पूरी नहीं होती तब तक गृहमंत्री को नहीं, कोई पद जरूरत पे नहीं. रहने की जरूरत महाराष्ट्र में न्याय प्रक्रिया बहुत ही पारदर्शक है. मुख्यमंत्री की निगरानी भी होती है ऐसे कामों में. तो मुझे लगता है अब उसकी कोई ज़रूरत नहीं है. पहले हम इस बारे में शायद सोचते थे, लेकिन जिस प्रकार से विपक्ष इस पूरे मामले में एक गंदी राजनीति कर रहे हैं तो हमें लगने लगा है कि इस गंदी राजनीति का शिकार हमको नहीं होना चाहिए. नहीं तो ये एक परंपरा हो जाए कि गलत आरोप करे और इस्तीफा ले. UPA चेअरमनपदी यापूर्वी गांधी घराण्याचं राहिलेला आहे. आता शरद पवार यांचं नाव पुढे येत आहे. आप अभी आपका नाम शरद पवार का आप पेश कर रहे हो, लेकिन पवार के पीछे कितनी ताकत है, कितने MP है, कितने MLA है, ये सवाल हमेशा उठाया जा रहा है. तो कैसे वो मुझे लगता है ना किसी ने सवाल उठाया. ये कोई कांग्रेस नाराज भी है इसको लेकर. ये कोई पवार साहब के पीछे कितने MP और कितने MLA का सवाल नहीं है. पूरे देश में जितने भी गैर BJP दल हैं जो आज UPA में शामिल नहीं है और ना NDA में है, ये सबकी ये मांग है कि UPA का पुनर्गठन होना चाहिए. UPA की लीडरशिप में अगर बदलाव होती है तो UPA मजबूती से खड़ी हो सकती है. ये क्या हमारी पर्सनल मांग नहीं है. हम तो पवार साहब के हमेशा समर्थक रहे हैं. लेकिन कांग्रेस अभी तक क्यों तैयार नहीं है, क्योंकि ये तो पहले ही होना चाहिए था पश्चिम बंगाल से 5 सीट से चुनाव से पहले. नहीं, चुनाव के बाद भी उस प्रक्रिया में गति आ सकती है. आपको लगता है कि पवार साहब बन सकते हैं UPA को? मैं कैसे बोल सकता हूँ. मैंने हमारी राय बताई. लोगों की भूमिका, जो लोग हमसे बात करते हैं, जो दिल्ली में या अभी पार्लियामेंट चल रहा है, सब नेतागण एक दूसरे से मिलते हैं, घर में आते हैं, हम जाते हैं, तो ये बातचीत चलती है. ये बातचीत में यही है कि UPA का पुनर्गठन जरूरी है. राउत साहब अगर पवार साहब को UPA का नेता नहीं बनाया जाता तो UPA 2 की कुछ आपको गुंजाइश लगती है? देखिए, कोई दूसरा दल देखिए, खड़ा हो सकता है? ये अगर मगर की बात मैं नहीं करूँगा. ये अगर मगर की बात में कोई दम नहीं होता. हमको ऐसा लगता है कि UPA की चेयरमैनशिप, UPA की लीडरशिप एक ऐसे नेता के कमान ऐसे नेता के हाथ में होनी चाहिए जो इस देश में गैर BJP जो दल है उनको एक साथ लेकर एक नया एक संगठन या आघाड़ी बनाए. बस, धन्यवाद. यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि पत्रकारांशी ते बोलत होते. अगर दिल्ली में केजरीवाल की जगह BJP की सरकार होती तो ये बिल नहीं लाया जाता. लेकिन जहाँ जहाँ BJP की सरकारें नहीं है, चाहे वो पुदुचेरी हो, चाहे दिल्ली हो,
चाहे दादरा नगर हवेली जैसे या लक्षद्वीप हो, जहाँ बीजेपी नहीं जीत पाती है, वहाँ इस प्रकार से केंद्र शासित यूनियन टेरिटरी में इस प्रकार से प्रशासक के माध्यम से या एलजी के माध्यम से बीजेपी अपना अधिकार जमाना चाहती है। अगर आप दिल्ली के मुख्यमंत्री को, जो चुना हुआ मुख्यमंत्री है, विधानसभा है, आप उनके अधिकार का इस प्रकार से हनन करेंगे और एलजी को ही सरकार बताएंगे, एलजी कोई सरकार नहीं होती, फिर विधानसभा का मतलब क्या है, चुनाव का मतलब क्या है और मुख्यमंत्री का मतलब क्या है, एक बार हमें बता दीजिए। एक जमाने में भारतीय जनता पार्टी की ये मांग रही है कि दिल्ली को संपूर्ण प्रदेश का दर्जा दिया जाए। आज यही बीजेपी और उनकी सरकार यूनियन टेरिटरी की इस सरकार के जो बचे हुए अधिकार है वो भी खत्म कर रही है। क्या ये डेमोक्रेसी है? क्या यही लोकतंत्र हम कहते हैं? दिल्ली जैसे प्रदेश देश की राजधानी का प्रदेश है, वहाँ लॉ एंड ऑर्डर हो या और कोई मसले है वो तो केंद्र सरकार के पास ही होते हैं। जो कोई जनता के बारे में जो फैसले होते हैं, चाहे हेल्थ हो, चाहे एजुकेशन हो, सिविल के मामले हो, यही वहाँ के मुख्यमंत्री उनका कैबिनेट करता है। तो फिर विधानसभा की ज़रूरत नहीं है, यहाँ की जो म्यूनसिपल कॉरपोरेशन है वही रख दीजिए। धन्यवाद। आपण बघतोय की गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झालेले आहेत आणि या आरोपाच्या संदर्भात देशमुख यांनी स्वतः मागणी केली की याची सगळी चौकशी व्हावी, त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेशही दिलेले।